शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। नमो सन्मान योजना व पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला अखेर सुरुवात झालेली आहे। अनेक शेतकऱ्याच्या खात्यावरती मोबाईलवरती मेसेज देखील यायला सुरुवात झालेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अखेर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। अनेक दिवस झालं आज येतील उद्या येतील 4,000 रुपये अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही मागे 1 महिन्यापासून ऐकत होता, परंतु खरोखर आज अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे व पीएम किसान योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता व जो 24 फेब्रुवारीला दिला होता, त्याचबरोबर आता 4 महिने पूर्ण झालेत। तुम्हाला पण माहिती आहे 4 महिन्यातून एकदा पीएम किसान योजनेचा हप्ता येतो आणि 4 महिन्यातून एकदा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येतो। तशा प्रकारे 4 महिने पूर्ण झालेले आहेत आणि शेतकऱ्याच्या खात्यावरती आज अखेर पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे, परंतु शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच बँकांमध्ये हे पैसे सोडले नाहीत। त्याचे कारण म्हणजे नमो शेतकरीचे व पीएम किसान योजनेचे पैसे मागच्या वेळी अनेक बँकांमध्ये अडकले होते। त्याचं कारण म्हणजे अनेक बँकेचं सर्व्हर डाऊन असतं, तसेच या बँकेचा स्वतःचा IFSC कोड नसतो। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये अनेक बँकेमध्ये पैसे अडकले देखील होते। त्यामुळे आता कोणकोणत्या बँका असणार आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना कागदपत्र द्यावे लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याकरता सरकारने काही ठराविक बँकांमध्ये हे पैसे सोडलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर नेमकं कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत त्याची लिस्ट सुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे सर्व लिस्ट आता मी वाचून दाखवणार आहे। तुम्ही अनेक दिवसापासून ऐकत आहात आज सकाळी हप्ता येईल, उद्या येईल, परवा येईल अशा बातम्या देखील तुम्ही ऐकल्या असणार, परंतु सरकारने आता 4 महिने पूर्ण झाल्या आज सकाळीपासूनच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो किसान योजनेचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केलेली आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आमची बँक सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये आहे का? तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण ठराविक बँकांमध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत आणि काही बँकांमध्ये ठराविक जिल्ह्यामध्ये देखील पैसे सोडणार आहेत। त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का पाहून घ्यायचा आहे, त्यामध्ये तुमची बँक असणार आहे ते देखील पाहून घ्यायचं आहे। त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहणं अतिशय गरजेचं आहे। त्यामध्ये काही अटी आणि नियम देखील सांगले आहेत। कोणकोणत्या अटी आणि नियम, कोणकोणती कागदपत्रे याची संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। 3 टप्प्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे। पहिल्या आठवड्यात या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप येणार आहेत। आज या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे 3 टप्प्यामध्ये 21 दिवसामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकून कंटाळला असणार की आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, परंतु आज खरोखरच शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नमोचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज बँकेकडून देखील शेतकऱ्यांना सुद्धा येऊ लागलेत। त्यामुळे कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण जे हे 12 जिल्हे आहेत त्या 12 जिल्ह्याची यादी देखील काल संध्याकाळीच या महत्त्वाच्या 10 बँकांना देण्यात आलेली होते। आता त्या ज्या बँकांना 12 जिल्ह्याची यादी दिली त्या कोणकोणत्या बँका आहेत ते देखील पाहणार आहात। तशा प्रकारे बँकांना स्पष्टपणे सरकारनं सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीत आज जे शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे आहेत ते शेतकऱ्याच्या खात्यावरती गेले पाहिजेत। तशा प्रकारे शेतकऱ्यांना बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येऊ लागलेत ते तर आपण पाहणारच आहोत। पहिल्यांदा पाहूया की खरोखरच शेतकऱ्यांना पैसे यायला सुरुवात झाली आहेत। कोणकोणत्या बँकांना या 12 जिल्ह्याची लिस्ट देण्यात आलेली आहे त्या बँकांची नावे आपण पहिल्यांदा पाहूया आणि कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होऊ लागलेत ते देखील पाहूया। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नमो आणि पीएमचे 4,000 रुपये आजच पाहिजे असतील
तर नेमकं तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे देखील सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुमचा जिल्हा आता सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये असेल, तुम्हाला खरोखरच पुढील अगदी काही तासांनी सुद्धा दिवसभरामध्ये पैसे येऊ शकतात। फक्त तुम्ही आता कोणकोणत्या बँका यासाठी निवडलेत आणि कोणकोणते जिल्हे यासाठी निवडलेत हे पाहणं अतिशय गरजेचं आहे। तर आपण बघूया कोणकोणते जिल्हे निवडलेत। या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। ते म्हणजे सर्वात मोठी बँक आहे, ती म्हणजे खाजगी बँक आहे। ती बँक म्हणजे HDFC बँक। HDFC बँकेमध्ये तुमचं खाते असेल, अनेकांना पैसे सुद्धा सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही जर HDFC बँकेत ग्राहक असाल तर तुम्ही पुढील कोणत्याही 12 जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे। आता 12 जिल्हे कोणकोणते ते देखील सांगणार आहे। त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमची बँक असेल तर त्या बँकेमध्ये मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या त्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा पैसा जमा तर व्हायला सुरुवातच झालेली आहे, पण आता HDFC बँकेतील काही नियम आणि अटी आणि तुम्हाला ज्या 12 जिल्ह्यामध्ये HDFC बँक असेल तर त्या 12 जिल्ह्यामध्येच HDFC बँकेतल्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता कोणकोणते 12 जिल्हे ते देखील सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण बँका बघणार आहेत। आता तुम्हाला त्यानंतर पुढचा बँकेचा नंबर आहे, तो म्हणजे ICICI बँक। ज्या ज्या शेतकऱ्याचं ICICI बँकेमध्ये खातं आहे तर त्या शेतकऱ्यांना कर्ज भरपूर दिलं होतं आणि शेतकऱ्यांनी देखील या बँकेमध्ये खातं उघडलं होतं। त्यामुळे तुम्हाला सुद्धा या बँकेत ज्या ज्या शेतकऱ्याचं खातं आहे, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता दुसरी बँक आहे ते देखील तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ बडोदा। ज्या ज्या शेतकऱ्याचं बँक ऑफ बडोदामध्ये शेतकऱ्याचं खातं आहे त्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत हे पाहणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे, कारण ठराविक जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत। याचं कारण म्हणजे पैसे अनेक बँकांमध्ये अडकायला सुरुवात झालेली आहे। हे पैसे अडकू नयेत म्हणून वेळेवर शेतकऱ्यांना पैसे पोचावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। आता बघा, पुढची बँक आहे म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रात जवळपास अनेक शेतकऱ्यांनी बँकेमध्ये खाते उघडलेले आहे, त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर या 12 जिल्ह्यामध्ये तुमची ही बँक असेल त्यामध्ये तुमच्या बँकेत पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्यानंतरची पुढची बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडिया खात्यामध्ये सकाळपासून शेतकऱ्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु फक्त या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्या 12 जिल्हे पाहिल्यासोड तुम्ही व्हिडिओचं बंद करू नका, आजसाठी पैसे येऊ लागलेत। त्यामुळे आता जिल्हा कोणकोणते आहेत नक्की बघा। या ठिकाणी ज्या बँका आहेत त्या बँका देखील सांगणार आहे। पुढची बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। पोस्ट ऑफिस ज्या जवळपास विश्वासू असणारी बँक असल्याने शेतकऱ्यांनी या बँकेत देखील अनेक शेतकऱ्यांनी खाते खोललेले आहे, त्यामुळे पोस्ट बँकेत देखील पैसे यायला सुरुवात होणार आहे। दुसरी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक म्हणजे त्याला SBI देखील आपण म्हणू शकतो। यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललं आहे त्यांना देखील पैसे यायला सुरुवात झालेली आहे। पुढची बँक आहे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील जे असणारे ज्या शेतकऱ्याचे खाते आहेत, सगळ्यात जास्त खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेत आणि अनेक शेतकऱ्यांनी या बँकेत देखील कर्ज घेतलेलं आहे आणि अशा बँकेत देखील PM किसान आणि नमो शेतकरी योजनेची 4000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे प्रत्येकाला जिल्ह्याला असते, ते म्हणजे जिल्हा सहकारी बँक। जिल्हा सहकारी बँक तुमच्या गावात किंवा एखादी खाजगी बँक असते किंवा संस्थेची बँक असते, यामध्ये सुद्धा पैसे जमा होऊ लागलेत। आता तुम्हाला सांगतो ते म्हणजे काय करावं लागणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेत प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा जर या जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा अगदी काही तासांनी काही थोड्या वेळातच हे पैसे तुमच्या बँकेमध्ये जमले। सर्वांनी काळजीपूर्वक या जिल्ह्यांची यादी बघा। त्या जिल्ह्यांची यादी देखील मी लगेच वाचून दाखवणार आहे। बघा, यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सकाळपासून पैसे जमा व्हायला झाल्याचा बँकेकडून मेसेज देखील आला आहे, तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि आधी PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा पैसे घेतला असाल तर तुम्हाला देखील पैसे सांगितल्याप्रमाणे त्या बँकेत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना। जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत तर त्यांना अनेक सुद्धा पैसे यायला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता महत्त्वाचं काम करावं लागणार म्हणजे आधार कार्ड जोडले का ते सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा अगदी काही वेळातच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे, अनेक शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे काही वेळातच आता जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ। ज्या ज्या शेतकऱ्यांचं यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत याच्या अगोदर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेतलाय त्यांना देखील काही वेळातच आता पैसे जमा होणार आहेत।
त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे अनेकांना पैसे जमा सुद्धा झालेत, काही जणांना जमा होणं बाकी आहे, त्यांना सुद्धा पैसे काही वेळात जमा होतील। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा 4,000 रुपये पैसे जमा झालेत, काही शेतकऱ्यांना जमा होणे बाकी आहेत। तुम्हाला जर अजून पण मेसेज आले नसतील तर लवकरच तुमच्या मोबाईलवरती देखील मेसेज आले असतील। काही शेतकऱ्यांचा मोबाईल रिचार्ज कधी कधी संपतो, त्यामुळे मोबाईल रिचार्ज नसेल तर मोबाईल रिचार्ज करून घ्या आणि कधी तुमच्या बँकेचा मेसेज देखील येऊ शकतो आणि आले नसेल तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आता पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या जिल्ह्याची यादी आहे का लगेच बघा। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेकांना पैसे 4,000 रुपये बँकेत जमा झाल्याचा मेसेज आला आहे, तर तुम्हाला आला नसेल तर काही वेळातच येऊ शकतो। तर पुढचा जिल्हा तो म्हणजे नंदुरबार जिल्हा हा शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। तुम्ही जर या जिल्ह्यातून शेतकरी असाल, या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील काही वेळामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल। त्यानंतरचा पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा सुद्धा अनेक शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता बघा हे जिल्हे झाले, यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला सुद्धा अगदी पुढील आठवड्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती हे सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले जाणार आहेत। सरकार पूर्णपणे तयारी करत आहे, जे नमो शेतकरी योजने आणि PM किसान योजनेचे दोन्ही पैसे एकत्र यावेत यासाठी सरकारची पूर्णपणे तयारी झाली आहे। लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे यायला देखील सुरुवात होणार आहे। आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आधार कार्ड व तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक करणं सुद्धा अतिशय गरज आहे। जे शेतकरी आधार कार्डला बँकेचे खाते लिंक करणार नाही त्यांना नमो शेतकरी व PM किसान योजनेचा हप्ता सोडला जाणार नाही, असं देखील सरकारने सांगितले आहे।